नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 6वी विषय गणित घटक चाचणी 1 साठीची नमुना प्रश्नपत्रिका आपण सोडवित आहोत। येत्या 18 ऑगस्टपासून ही घटक चाचणी 1 परीक्षा सुरू होत आहे। कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ कोल्हापूर यांच्यामार्फत दर्जेदार तयार केलेल्या प्रश्नपत्रिका महाराष्ट्रातील 11 जिल्ह्यातील शाळांमध्ये वापरतात, म्हणूनच हे नमुने अत्यंत महत्त्वाचे आहेत। या ठिकाणी प्रश्न पहिला अ, खालील प्रत्येक प्रश्नासाठी उत्तराचा अचूक पर्याय निवडून त्यासमोरील चौकटीत लिहा। सरळ कोनाचे माप टिंबटिंब असते, 180 अंश असते। अचूक पर्याय बी। एकाच प्रतलात असणाऱ्या व एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा म्हणतात। अचूक पर्याय सी। तिसरा आहे 1/2 ची गुणाकार व्यस्त 2/1। अचूक पर्याय ए। -15 अधिक कंसात -20 बरोबर टिंबटिंब -15 अधिक वजा वजा -15 -20 -35 वजांची बेरीज वजा असते। अचूक पर्याय ए। असा 4 गुणांचा प्रश्न। त्यातला ब जोड्या जुळवा। या ठिकाणी गट अ मध्ये अगदी पहिला आहे, हा काय आहे? रेषाखंड आहे, दोन्ही बाजूला अंत्यबिंदू आहेत, म्हणून या ठिकाणी अचूक पर्याय डी। 80 अंश या ठिकाणी 90 पेक्षा लहान असणारा कोण लघुकोण आहे सी। -8 अधिक 8 -8 आणि अधिक 8 या एकमेकींच्या बेरीजव्यस्त संख्या आहेत, बेरीजव्यस्तांची बेरीज 0 असते। अचूक पर्याय ए। पहिला डी, दुसरा सी आणि तिसरा ए। 4 आणि 7 गुण झाले। आता क 3 गुणांचा। खालील विधाने सत्य की असत्य लिहा। 3 आहे त्या ठिकाणी -20। पहिला आहे -20 हा 15 पेक्षा मोठा आहे, मोठी संख्या आहे। हा पर्याय असत्य आहे, कारण 15 अधिक आहे, ती मोठी आहे 20 पेक्षा, 20 ही ऋण आहे, या ठिकाणी असत्य। त्यानंतर 0 पेक्षा मोठा परंतु 90 पेक्षा लहान असणाऱ्या मापाच्या कोणाला लघुकोण म्हणतात? सत्य। 90 पेक्षा लहान असणाऱ्या कोणाला लघुकोण म्हणतात? जे बिंदू एका सरळ रेषेत नसतात त्यांना नैक रेषीय बिंदू असे म्हणतात। एका सरळ रेषेत नसणाऱ्या बिंदूंना नैक रेषीय बिंदू म्हणतात। विधान हे सत्य आहे। ओके, अशा पद्धतीने 10 गुणांचा प्रश्न झालेला आहे हा। प्रश्न दुसरा, खालील कृती पूर्ण करा। चौकटीत पेक्षा मोठा, पेक्षा लहान बरोबर यापैकी योग्य चिन्ह लिहा। 8 या ठिकाणी -10 पेक्षा मोठी आहे, हे चिन्ह। त्यानंतर -12 ही -7 पेक्षा लहान आहे। संख्या रेषेवर -7 अगोदर भेटते, नंतर -12। उजवीकडची संख्या नेहमी डावीकडच्या संख्येपेक्षा लहान असते। संख्या जेवढी मोठी ऋणचिन्हानं जेवढी मोठी, ऋणचिन्हानं जेवढी मोठी तेवढी ती लहान असते। म्हणजे 12 चिन्ह -12 आहे, -7 पेक्षा 12 मोठी आहे। दोघांनाही वजा चिन्ह नसते, अधिक चिन्ह असते तर 12 मोठं असतं। ऋण 12 ही लहान संख्या आहे 7 पेक्षा। नंबर 3, 0 आणि 5। 5 मोठी आहे, 0 लहान आहे असं चिन्ह। आणि 10 -10 पेक्षा मोठी आहे असं चिन्ह। ओके, हा 2 गुणांचा प्रश्न। 4 चौकड्या आहेत, प्रत्येकी अर्धा गुण। प्रश्न दुसऱ्यातला ब, खालील उपप्रश्न सोडवा। या ठिकाणी 4 गुणांचा प्रश्न आहे, त्यामध्ये 2 उपप्रश्न आहेत। पहिल्या उपप्रश्नामध्ये 2 उपप्रश्न आहेत, प्रत्येकी 1 गुण। शेजारील आकृतीवरून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा। 2 रेषांची नावे लिहा। दोन्ही बाजूला बाण असणाऱ्या रेषा एमटी रेषा एम आणि रेषा आर्यन। ओके, रेषा एमटी आणि रेषा आर्यन। कोणत्याही 2 किरणांची नावे लिहा। कोणते 2? भरपूर किरण आहे तिथं। किरण ओटी, आरंभबिंदूपासून बाणाकडे वाचत जायचं। किरण ओटी, किरण OS। कंपास पिढीतील योग्य साहित्य वापरून 90 मापाचा कोन काढा आणि दुभागा। या ठिकाणी 90 मापाचा कोन
काढायचा आहे. त्याला आपण PQR नाव देऊया. तर पहिल्यांदा हा QR किरण काढावा लागेल आणि Q जवळ हा कोन मापक ठेवायचा. हा छेदनबिंदू आहे. उभी आणि आडवी रेषा जिथं छेदतात तो छेदनबिंदू आणि आडवी रेषा किरण QR वर ठेवायचे. हा बरोबर 90 मापाचा खूण करायची 90 मापाची आणि या ठिकाणी हा बिंदू 90 मापाचा, त्या दिशेनं किरण काढायचा. हा PQR हा कोन झाला 90 मापाचा. ओके. आणि हा दुभागायचा आहे. वर्तुळ कंपासमध्ये विशिष्ट अंतर घ्यायचं, Q केंद्र घ्यायचा. या दोन्ही भुजावरती त्या विशिष्ट अंतरानं खुणा केलेत खुणा. ह्या 2 खुणा आहेत. पहिली खूण केंद्र घ्यायची. आत चाप मारायचं. अंतर थोडं वाढवलं तेच ठेवलं तरी चालेल, थोडंसं वाढवलं. पहिली खूण केंद्र घ्यायची, चाप मारायचा. दुसरी खूण केंद्र घेतलेली आहे, चाप मारल्याने 2 छेदनबिंदू जोडायचे आणि वाढवायचे. हा छेदनबिंदू आणि Q जोडायचा. एकच छेदनबिंदू आहे. Q शिरोबिंदू जिथं 90 मापाचा कोन तयार झाला आहे. कोन या ठिकाणी S नाव देऊया अंतर्भागात. सध्या कोन PQS, एकरूप कोन SQR, असे 2 कोन एकरूप आहेत. अशा पद्धतीनं हा कोन PQS आणि SQR दुभागले तर समान मापाचे आहेत. ओके. आणि शेवटचा 4 गुणांचा प्रश्न आहे. खालील प्रश्न सोडवा. आराधनाने आपल्या परसबागेतील 2/5 भागात बटाट्याची लागवड केली, 1/3 भागात पालेभाज्यांची लागवड केली व उरलेल्या भागात वांग्याची लागवड केली, तर तिने किती भागात वांग्याची लागवड केली? बटाट्याची लागवड, बटाटा आणि पालेभाज्याची एकूण लागवड बरोबर 2/5 बटाटा अधिक 1/3 पालेभाज्या. दोघांची बेरीज छेद सारखा नाही. 2×6 अधिक 5×5 छेदस्थानी छेदांचा गुणाकार 5×15 7×5 11/15 11/15 या ठिकाणी परसबागेतील बटाटे आणि पालेभाज्याची एकूण लागवड आहे ते 11/15. उरलेल्या भागात वांगी लागवड केली. आता एक भागातून वांग्याची लागवड आपण काढायची व हे दोघांची बेरीज वजा करायची. वांग्याची लागवड एक भागात मधलाच 2/5, बटाटा 1/3, पालेभाज्या म्हणूनच 2/5 आणि 1/3 या दोघांची बेरीज 11/15. 3 दूनी 6 5×5 11/15 ही एक भागातून वजा करायची. 11/15 छेद सारखा नाही. 15×1 वजा 11×11 छेदांचा गुणाकार 11×11 15 म्हणून 11 गेले 4/11 वांग्याची लागवड 4/11. ओके. म्हणजे 4/11 भागामध्ये सॉरी इथं छेदस्थानी 15×15 आहे. 11×11 15×15 वजा 11×11 15 म्हणून 11 गेले 4 उरले. छेदस्थानी 15×15 4/15 म्हणजे वांग्याची लागवड 4/15 सॉरी. ओके. 4/15 4/15 भागात वांग्याची लागवड केली होती. ओके. अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व 6वीतल्या विद्यार्थी मित्रांना या ठिकाणी हा व्हिडिओ पाठवून त्यांच्यापर्यंत हा नमुना पोहोचावा याची दक्षता घ्या. धन्यवाद.